जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव विविध उपक्रम राबवीत साजरा होतोय। काल विविध मान्यवरांनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलंय। या प्रसंगी धर्मराज्य पक्षाचे प्रमुख राजन राजे यांनी उपस्थित आपल्या कुटुंबियांसमवेत उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलंय। या उत्सवाच्या 7व्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रास गरबा आयोजित करण्यात आला होता। यावेळी पारंपरिक गुजराती वेशभूषा परिधान करून नागरिकांनी रास गरब्याचा आनंद लुटलाय। निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया रास गरबा मोठ्या उत्साहात विविध गाण्यांच्या तालावर फेर धरत संपन्न झाला। तसेच गुजराती कच्ची जैन समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार येथे करण्यात आला। या कार्यक्रमासाठी वैष्णवाचार्य 108 श्री ध्रुमुल कुमारजी महोदय यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। एकूण 543 पैकी इंडिया आघाडीला जो मोठा विजय या लोकसभा निवडणुकीत मिळायचा आहे त्या संदर्भात बोलताना मी सातत्यानं बोलतोय। भारताचा DNA लोकशाहीचा असल्यामुळे त्या एनडीए आघाडीची पाडापाड राजन विचारे ठाण्याचे इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे मशालधारी उमेदवार ही सुरुवात करणार आहेत। ते त्यांच्याच विजयाने या सगळ्याची नांदी होणार। या उत्सवाने मराठी माणसाची जी कलासक्तता आहे त्याची जी उत्सवप्रियता आहे ती गेली अनेक वर्ष सातत्याने जोपासली गेली। लोक स्वतःहून उत्साहाने येतात। हा चैत्रोत्सव एक आगळा वेगळा लोकांना एकत्र आणणारा आणि लोकांमध्ये उत्साहाची चेतना जागवणारा असा हा उत्सव आहे। गेल्या वेळेला मी आलो होतो तेव्हा मला ठाणेकर म्हणून गुणवान ठाणेकर म्हणून पारितोषिक पण त्यांनी दिलं होतं। अशा तऱ्हेच्या सत्कारची आम्हाला सवय नसताना तो सत्कार आम्हाला स्वीकारावा लागला। पण हे एकूण वातावरण एक विद्युतभारित आहे। यामुळे जगण्यातला एक वेगळा आनंद इथे आल्याने मला मिळाला। उत्सवप्रियतेच्या मी कधीच विरोधात नव्हतो। मी फाजील उत्सवप्रियतेच्या विरोधात होतो, पण जी उत्सवप्रियता एक तुम्हाला एकत्र आणते आणि तुमच्यातली चेतना जागृत करते ती अशीच मराठी संस्कृती म्हणून जपली पाहिजे। माझं म्हणणं ट्रस्टच्या वतीने आज इथे नवरात्री उत्सवाचं आयोजन झालेलं आहे। प्रकाशभाई खक्कर आणि वसंतभाई यांनी हे सगळं आयोजन घडवून आणलेलं आहे आणि निलेशच्या तालावरती सगळीजण नाचत आहेत। गुजराती लोकांचं हे त्यांचं लोकनृत्य, गुजरातचं लोकनृत्य, त्यामुळे ते कधीही कुठेही म्हणजे स्टेशन सांगितलं किंवा एअरपोर्ट सांगितलं किंवा सिंगापूरचं जहांगीर एअरपोर्ट सांगितलं ना तरी आम्ही सगळे गुजराती कधीही नाचू शकतो। अशी एनर्जीची त्यांना देवीने दिलेली आहे। या एनर्जीमुळेच या शक्तीमुळेच आज सगळा गुजराती समाज एकत्रित झालेला आहे। ठाणे, नवी मुंबई, वाशी, मीरा भाईंदरचे सगळ्या समाजात म्हणजे गुजराती समाज आहे, लोहाणा समाज आहे, वाणिया समाज आहे, मारवाडी समाज आहे, या सगळ्या समाजातनं इथे प्रतिनिधित्व करायला सगळे प्रतिनिधी आलेले आहे आणि त्या सगळ्यांचा इथे आम्ही सत्कार केलेला आहे। सन्मानमूर्ती आहेत आमच्यासाठी आणि नवी मुंबई वाशीहून हिम्मतभाई पण आलेले आहेत माझ्यासाठी। ते अगदी आदरणीय आहेत, फादर फिगर आहेत। तर असे सगळे जेव्हा प्रतिनिधी येतात तेव्हा मला वाटतं की एका कोविड काळात त्यांनी केलेली ही सेवा आज त्यांचा सन्मान झालेला आहे। हा त्यांचा सन्मान नसून ह्या सगळ्या खेळणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांचा सन्मान आहे, कारण त्यांचंच हे प्रतिनिधित्व ते करत आहे। अतिशय सुंदर आयोजन आणि आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमाने इथे करण्यात आलेलं आहे। प्रकाश खक्कर मेरा नाम है। आनंद चैरिटेबल ट्रस्ट का जब से प्रोग्राम चैत्र नवरात्रोत्सव चालू हुआ है तब से मैं वसंत भाई हमारे जो जोड़ीदार हैं हम लोग ने गुजराती समाज जो विचारे साहब ने एक ऐसा जो रखा था कि एक दिन गुजराती समाज जिसने भी सोशल काम किया है, स्पेशल कैटेगरी है, उनका सम्मान करना है। वो करने से क्या है कि लोगों ने जो काम किया है उसका उत्साह बढ़ता है और वो आज की तारीख में बहुत ज़रूरी है। अभी हमने जो देखा कि बहुत से लोगों ने कोविड में भी हेल्प किया है। बाकी भी जो है जो जिसके गरीब माँ बाप है कि जिसको जो खाना पीना नहीं है वो पहुँचाते हैं। इससे बहुत सी एक्टिविटीज़ जो हो रही है और ये जो साल में एक बार जो होता है तो ये अच्छा प्रोग्राम है।